आजची तारीख किती आहे सांगा बरं. नुसती 19 आहे का? हा, वा वा वा, सगळे जागी होते. आज 29 ऑगस्ट 2024 दिनांक असलेली आपण सांगितली. आज आपल्याला एक गोष्ट घ्यायची. आता गोष्टीमध्ये तुम्हाला सांगायचे काय, हे गोष्टीमध्ये सांगायचे काय, तर बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतोय की असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, हे असं असते तसं असते. आज अजून एक नवीन कुठली तरी गोष्ट आपल्याला त्या गोष्टीतून बोध घ्यायचे आणि गोष्ट शिकायचे. यासाठी मी काय करतो, आता कुणी बोलणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपण, बरं का. बघा, नेहमी आपण इतके कमी प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं यश मिळावं. रस्त्याने जाताना काय माणसं काय म्हणते, माझा एवढा बंगला झाला असतं तर लय बरं झालं असतं. एक माणूस रस्त्याने चाललं होतं, तरी काय म्हणते, तरी कार घेऊन चालेल राव, मला बी कार भेटली असते लय बरं झालं असतं, मी बी कार चाललं असतं शान, मग असं करून बटन दाबलं असतो, मग कारचा दरवाजा लगेच टुई वाजला असता. काहीतरी मनामध्ये हे सगळं बघितलं. आता इथे काय कम पडते इथं, काय कम पडते, एकच गोष्ट कम पडते. त्या दिवशी मालकानं म्हणला, आता ही जुने नोकर मी काढून टाकले म्हणलं. जुने नोकर होते 3, त्या 3 काढून टाकलं. त्याच्यावर बातून म्हणलं ती नवीन नोकर आली म्हणलं. नवीन नोकर असला धष्ट फष्ट बॉडी बिडी स्ट्रॉंग अशी, एका वेळेला 5 भाकरी कुस्करून असं वरणात टाकून कांदा बिंदा खाऊन रात्री मस्तपैकी आणि सकाळी मस्तपैकी 1 आणि 2 लिटर दूध पिणार. भारी पैलवान असल्यासारखं त्याला बोलवलं. आता ह्याला काय वाटलं माहिती आहे का मालकाला, ही 3 जर किती पैसे गेले, एवढे पैसे गेले, मग 3चा पगार वाचून जर ह्याला दिला, ह्याची बॉडी चांगली असली, ह्याने जर जास्त काम केलं तर आपला पैसा वाचते. हे क्रांती काय वाटते, पैसा वाचते पद्धती. आणि मग गंमत काय झाली, अशी गंमत झाली की ती 3 म्हणली, आता मालक राहू द्या आम्हाला, तुम्हाला असं तसं म्हणलं की जाऊ का. आणि मग 3 नाराज होऊन गेले कामाला. हा, आपलं काय एकच काम आहे, तुमची कुऱ्हाड आणि इथले लाकडं तोडायची. छान, जावा. पहिल्या दिवशी मालकानं बसवून चहा पाणी पाजून त्याला खुश करून त्यानं जाते. आता लाकडं तोडते, आपलं काम हलकं झालंय, मोठा माणूस आहे, बॉडी बिडी स्ट्रॉंग आहे, जास्त काम करते असं वाटलं. गेला. पहिल्या दिवशी 15 झाडं तोडलं त्यानं. 15 झाडं तोडल्याबरोबर मालक म्हणला, वाह छान, बरे गुड म्हणला. आणि त्या दिवशी मालकानं स्वतः जेवायला बसवलं सोबत, जेव्हा म्हणला माझ्यासोबत. मालक खुश झाला. एका दिवसामध्ये 3 नोकर असताना एवढे झाडं तोडत नाहीत. एकच झाड कुठं तोडत बसते, तर 2 दिवस लावते. तर यानं म्हणजे 15, वाह 15 झाडं तोडले, छान. बर, जेवण झालं, त्यानं निघून गेला. दुसऱ्या दिवशी मग मालकानं म्हणला, जावा तुम्ही चहा पाजला. मालक चहा पिलं की इकडं आला, कुऱ्हाड घेऊन खाद्यावर कुऱ्हाड घेतला, लाकडं तोडायला गेला. संध्याकाळी लगेच बघितलं तर काय, 10 झाड तोडले. आज कस काय 10? हा 10 झाले, ठीक आहे 10, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी झाले 10, तिसऱ्या दिवशी झाले 7, चौथ्या दिवशी झाले 5 आणि 5व्या दिवशी 3 झाडं झाले. आणि यायला आलं की मालकाला विचारलं, आज जरा 3 झाले बघा झाड, काय झाले की काय नाही, ताकद एवढी मोठी आहे पण काय घोळच करणं आलाय, कुणाची दिष्ट लागली का काय म्हणला, ती मिरच्या आणलं काय, ती मिरच्या उतरून टाकलेलं, लिंबू उतरून टाकलेलं, आपल्या लिंबू उतरून टाकलेलं, त्या कुऱ्हाडीनं उतरून टाकलेलं. मालकानं काही बोलणार नाही, शांत बसला आणि म्हणला, तुम्हाला काही झाली म्हणलं, तुम्ही तर कधी 5 भाकरी कुस्करून खावलेलं, गिलासभर दूध पिलं, 3 टाइम पाणी पिलेलं, एवढं मोठं खावलं, झोपला. तुम्हाला काय झाली म्हणून. झाडं जी तोडायचे तो वाळलेले लाकडं म्हणून आणायचे आपल्या अड्ड्यावर, ती कमी काय उरले तुम्हाला माहित आहे का. इकडे माहित नाही हो मालूक, मी काय केलं की मला माहित नाही. मला वाटते भूत लावलं काय की, कोणतं करणी केलं काय की. करणे बिरणे काय नाही, ते काहीच नाही. तुम्हाला मी विचारतो, तुमच्या हातामध्ये जी कुऱ्हाड दिली आहे, काय दिली आहे, कुऱ्हाड. इंग्लिश मध्ये काय म्हणते त्याला, ऍक्स म्हणते. काय म्हणते तर ऍक्स म्हणते, नाही.
इंग्लिशावी शब्द शिकायचं बरं का. आणि ती कुऱ्हाड तुम्ही त्याला धार कधी लावलो होतो. धार म्हणजे का असं पाणी वाटायचं का, पाण्यात धार का. धार म्हणजे ती कुऱ्हाड कधी घासलो होतो. अहो मालक इकडे यायच्या अगोदर 3 दिवसानंच घासलो होतो आणि लाकडावर मारल्यानं ती कुऱ्हाड थोडी मुंडी झाली आहे. माझ्या ध्यानामध्ये चालले म्हणून तर लाकडं कमी आहेत ना. थांबा 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 आत्ता जातो म्हणलं त्यानं. लोहाराकडे गेलं, घिसाळ्याकडे गेलं, ती कुऱ्हाड शेवटून घेतलं आणि मग पुन्हा त्याला धार लावलं. पुन्हा परत आलं आणि मालकाला म्हणलं मी आता लई लाकडं तोडता बघा. मालकानं काय म्हणलं माहितीये का, तुझी वेळ संपली आता. आजच्या दिवस लाकडं किती तोडतोस बघतो. आणि पुन्हा जर कुऱ्हाड घासायला, कुऱ्हाड कार करायला, उशीरला यायला, आणखीन कुठलं कारण ठेवायला असलं तर कुठलं घरानं ठेवलास की तुला कामावून काढतो. पण तुझे लेकर वाढ उपाशी पडायचे. म्हणून आपली कुऱ्हाड काय करायला ते आपण घासली पाहिजे का नाही. हा आता काही मुलं काय करतात, आपल्या शाळेमध्ये आपण 1 लाख वाक्य घ्यायचं ठरलं की नाही. हा काही मुलं काय करतात माहिती का, फक्त 15 क्रियापद, काही मुलं फक्त 30 क्रियापद, आणि काही मुलं असे आहेत की त्यांनी 450, 500, 2000 ते 12,000 क्रियापद पाठ केले तरी आणि तेवढ्याची वाक्य बनवतात. आता ज्यांनी थोडं बनवतात त्यांची कुऱ्हाड आहे का, अभ्यासाची कुऱ्हाड कार आहे का. हा मग ज्यांना अभ्यासाची कुऱ्हाड, निरीक्षण करायची कुऱ्हाड. निरीक्षण म्हणजे काय, निरीक्षण म्हणजे आपण ओळखतो का नाही. झाड कस काय गडी किडला नाही झाड म्हणता का तुम्ही, करता का निरीक्षण. हा आता समजा इथं काहीतरी पडलं, असं करता, असं करून करतं काय गडे हे, अरे खडा आहे इथं, आम्हाला तर वाटलं किडाच आहे. निरीक्षण करता का नाही. जेवण करताना असं करून घास घेतला पहिला सुटला, कशी आहे बघता का नाही. खमंग लागले की लगेच सगळं पार करतं. आणि तिकट लागलं आई आई पाणी म्हणतो का नाही, म्हणतो का नाही. मग ती निरीक्षण करण्याची धार, अभ्यासाची धार, वाचनाची धार, माणसाला बोलण्याची धार, शब्द फेकण्याची धार आणि शब्द ऐकण्याची बी धार. ऐकण्याची धार माहिती आहे का नाही. कोणतं रागराग करायलंय आपल्या सरनं, कधीतरी रागराग केले काय करायचं, मला असं म्हणले सरनं, मला आईनं असं म्हणले, आजीनं असं म्हणले. ही धार घ्यायची नाही. मोठे माणसं रागवतेत काहीतरी आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी. मग ती बी धार का ठेवायची का, ती धार थोडीशी मऊ ठेवायची. ह्या धारेमध्ये फरक असतो. म्हणून संस्कारामध्ये कुठल्या गोष्टी आपल्यासाठी सोयीच्या आहेत, चांगल्या आहेत आणि बदलायच्या आहेत, जो माणूस घेतो तीच माणसं मोठी होतात. आता तुम्ही कधी कधी ऑफिसमध्ये येतो का, शाळेतल्या येतो का नाही, आधी का सर असं म्हणतो आणि असं करून बघतो तर तिथं कुणाचे फोटो येतात, छत्रपती शिवाजी महाराजच्या, राणा प्रतापच्या, भगतसिंगच्या, राजगुरूच्या, सुखदेवच्या, महात्मा बसवेश्वरच्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे आहेत, रमामाताचे आहेत, सावित्रीबाई फुलेचे आहेत, ज्योतिबा फुलेचे आहेत का नाही. पण हे उगाच मोठे झाले का रे. हा त्यांच्या कामाची धार त्यांनी मोठी केली होती, त्यांच्या विचाराची धार मोठी केली होती, म्हणून ती मोठे झाले की नाही मोठे. आपण काय करायचं मग, हे नाही बा मला काय करायचे तूच कर, हे त्याला करावं लागते, त्यानेच केलं पाहिजे, त्याला हुशार आहे, ह्यानं गरीब आहे, मी हलका असं म्हणायचं का रे. हा मनामध्ये कधीच आपला कमीपणा येऊ द्यायचा नाही. कमीपणाची धार वाढली की काहीच करत नाही माणूस. आणि भी काही बी करता ह्याची बी धार वाढली तर मग काही बी करत नाही. म्हणून काय म्हणते, अहंकार आणि अहमगंड आणि न्यूनगंड त्याला म्हणतात नावं, हे दोन्ही वाढले की माणसं काहीच करत नाहीत काम. अहमगंड काय म्हणते, मला सगळं येत आहे म्हणते, काहीच करत नाही. आणि न्यूनगंड काय म्हणते, मला काही बी येत नाही म्हणते, काहीच करत नाही. दोघं बी कामाचे नाही. तर दोघांच्या मधलं राहायचं म्हणलं काय केलं पाहिजे, आपल्या आपल्या स्वतःच्या कामाचं कौतुक, मला येते बाबा, मी शिकलं पाहिजे, हे केलं पाहिजे, कुणाकडे शिकलं पाहिजे, कोण आपलं आपल्या डोक्यामध्ये प्रश्न तयार झाला त्याचं उत्तर देतंय, कोण समजून घेतंय, त्याच्यासोबत बोललं पाहिजे. तर माणसं मोठे होते. महात्मा फुले सोबत कुणीतरी होतं, सावित्रीबाई फुले सोबत कुणीतरी होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत कुणीतरी होतं, छत्रपती शिवाजी महाराज सोबत त्यांची आई होत्या का नाही. लहानपणी कृष्णाची गोष्ट, श्रीरामाची गोष्ट, रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या होत्या, लक्षात तुमच्या. त्यांच्यासोबत तानाजी मालुसरे होते, बाजीप्रभू देशपांडे होते, नेताजी पालकर होते, मोरारबाजी होता, असे कित्येक चांगले चांगले माणसं होते. सगळ्यात भारी होता बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हणजे कोण,
सोंगाड्या होता सोंगाड्या. त्याने जर सोंग केलं बाईचं, बरोबर बाईचा आवाज काढत होता. लोकांना ओळखत नव्हतं, लोकांना वाटायचं ती बाईचा वाटायचं. बाईचं रूप घेऊन जायचं त्यानं आणि शत्रूच्या छावणीत जाऊन तिथली माहिती काढायची आणि सावध करायचं. असा साहेब बघा महाराज, सावध राहावा. त्यांच्या किल्ल्यावर जा, रायगड किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर एक गुप्त रूम आहे, खोली आहे. तिथं त्यांच्या बैठका होत होत्या. त्या बैठकीमध्ये ठरलं जात होतं काय करायचे काय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये येताना सुद्धा बहरजी नाईक आपले कपडे खरे आहेत जे आहेत ती रूप घेऊन येत नव्हतं. कधी भिकाऱ्याचं, कधी साधूचं, कधी बाईचं, कधी सरदारजीचं, कुणाचंही घेऊन येत होतं. बऱ्याच वेळ लोकांना ओळखूच येत नव्हतं ती बहरजी नाईक आहे कधी. ती असल्या माणसामुळं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची धार वाढली आणि राज्यकारभार स्थिर झाला. समजलं का तुम्हाला? मग तुमच्या अभ्यास स्थिर करताव का, धार वाढविताव का आम्ही सांगत राहायचं रोज अभ्यास करा रे, वाचन करा रे, पुढी या रे, गोष्ट सांगायला शिका रे, सूत्रसंचलन करायला शिका रे, सुविचार सांगायला शिका रे, कथा सांगायला शिका रे. सांगायला लावायचं का मी? तुमच्या विचाराची धार वाढवा तरच तुम्ही सक्सेस होता. बघा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला विचार करावा लागते, मेहनत करावी लागते. कळलं का? आता मी बघितलंय आपल्या इथं काही मुलं आहेत, काही मुलं कधी बिलकुल बोलत नव्हते, पण आज परिपाठात आले. त्या परिपाठात येऊन कथा सांगत आहेत, विचार सांगत आहेत. त्यांच्यासाठी एक वेळेस क्लॅप करायचा. कळलं?